पहिले आपण साबुदाणा 10 मिनिटं पाण्यात शिजवून घेतला. आता त्यामध्ये आपण बटाट्याचा किस करून जो ठेवला होता साईडला तो टाकले. आता ते आपण 10 मिनिटं शिजवून घेऊया. चला आता आपलं जिरं, चिली फ्लेक्स, मीठ टाकून झालेलं आहे. आता 5 मिनिटं फक्त आपण असं शिजवून द्यावीया आणि मग नंतर आपण प्लास्टिकच्या शीटवर पेपर टाकायला घेऊ, पापड टाकायला घेऊया. हे बघा आता हे आपलं शिजलेलं आहे, ट्रान्सपरंट झालं आपलं सगळं साबुदाणा. तरी पण तुम्हाला पीठ पूर्ण कसं शिजलं हे ओळखायचं असेल, एक प्लेट घ्यायची आणि त्यात हे बघा असं टाकायचं आणि ते जर असंच राहिलं, पसरलं नाही तर समजायचं आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. चला आता गॅस बंद करूया आणि आपण आता प्लास्टिक शीटवर टाकून घेऊया. चला आता आपण तिकडे जाऊन शांतपणे टाकूया. आता आपण घरातच पापड टाकूया आणि मग सगळं झाल्यानंतर आपण बाहेर उन्हात नेऊन सुकत घालूया. चला तर मग आपण टाकून घेऊया. आता तुम्हाला दाखवते कसं टाकायचं. हे बघा असं टाकायचं, पातळच करायचं, जास्त पण पातळ नाही करायचं, नाही तर ते सुकल्यावर आणखीन हे होईल. अशा प्रकारे मी आता सगळे टाकून घेते. माझे पापड टाकून होईपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. थँक्यू. आता आपण पापड उन्हामध्ये छान वाळवत ठेवले. आता 3-4 दिवस असेच आपण त्याला वाळवूया आणि नंतर मस्त तुम्हाला मी तळून दाखवते, पण ते पार्ट 2 मध्ये.